नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी विकास पाटील वाकडकर यांच्या शेतामध्ये आलो आहे. हे प्रॉपर आहे खराडपेठ ह्या गावातले रायनाचे. फ्रान्सिस सीट या कंपनीचा, पोंभुर्णा आणि गोंडपिंपरी या कंपनीचा मी प्रतिनिधी आहे. तर प्रत्यक्ष आम्ही यांची पराठी 221 ही लागवड केली आहे. यांची आम्ही पराठी पाहणी करण्यासाठी आलो आहे. तर यांना आपण विचारू की फ्रान्सिस 221 ही रिझल्ट कशी दिली आणि या फुटवे फळधारणा कशा पद्धतीने लागल्या. प्रत्यक्ष आम्ही याला विचारू. नमस्कार काकाजी. आमच्या समोरच्या कास्तकाराला सांगा, जो तुम्ही फ्रान्सिस 221 लागवड केली आहे, तुम्हाला कसा वाटला रिझल्ट? नाही, त्याच्या बढिया रिझल्ट आहे. चांगले खुते वगैरे फुटले, चांगलं झाड फैलला आणि माझ्या मताने चांगला रिझल्ट आहे. रिझल्ट एक नंबर वाटला. पुढच्या वर्षी तुम्ही हे लागवड करणार हो आहे? नक्की नक्की. मागच्या वर्षीच्या कंडिशन नुसार यंदाची तुम्हाला कशी वाटून राहिली? मागच्या वर्षी कंडिशनची होती ते पराठी जास्त हे नाही दिली, म्हणजे असे फैलले झाड असा वर गेला होता. यावेळी बढिया म्हणजे मागच्या वर्षीच्या पेक्षा आमदा तुम्ही 221 लावले फ्रान्सी, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळाला. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा तुम्ही जास्त उत्पन्न यंदा काढू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण फ्रान्सी 221 लागवड करून पुढच्या वर्षीसाठी चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि सांगायचं एवढंच का खरंच फ्रान्सी 221 कमी आणि जास्त पावसामध्ये सुद्धा त्या झाडाला टिकवून ठेवण्याची क्षमता ठेवते आणि रसशोषक किड्याचा हा फार कमी अटॅक असतो. तर काकाजी मला सांगा, समोरच्या कास्तकार मला तुमच्या मनातून का वाटते का समोरचे जे कास्तकार आहे ते लावले पाहिजे का नाही लावले पाहिजे? नाही, माझ्या मताने आता माझ्यावरून सांगतो मी की हा जे झाड आहे चांगला सुशोषित आणि फैलते आणि याच्यातून उत्पन्न बोंड चांगला पकडते. तरी माझ्या मतानं शेतकरी हे जे आहे झाड लावण्याचा प्रयत्न करावा आणि लावावा. चांगलं उत्पन्न होते. बढिया आहे.